आई कंसने एवढे दिवस कृष्ण शोधलं नाही का? कंसने विसरून गेला काय? कंस विसरला नव्हता. कंसचे अत्याचार चालूच होते. गोकुळात सगळ्यांना त्रास द्यायचा, माखन इथेच सगळं आलं पाहिजे असा रूल लावायचा, असं खूप त्रास देणं चालूच होतं त्याचं. एकदा काय झालं, सगळेजण खूप कंटाळले होते ना, खूप त्रासले होते कंसच्या अत्याचारांना. मग गोकुळ होतं ना गाव, त्याचा किंग होता नंद. मग नंदने सगळ्यांना बोलवलं, म्हणजे मीटिंग बोलवली आणि सांगितलं की आता आपल्याला गोकुळ सोडण्याशिवाय पर्याय नाही आहे, कारण आपल्याला कोणालाच हा त्रास सहन होत नाही आहे ना. तर आपण एक काम करूया, आपण गोकुळ सोडून वृंदावनला जाऊया आणि तिथे आपण राहूया, शेती करूया आणि आपण सुखी राहूया. सुखी म्हणजे हॅपी राहूया. इथे आपल्याला कंस त्रास द्यायला येतोय ना सारखा, तर तसं इथे नको या त्रासात राहायला, आपण तिकडे जाऊया. आता आपल्याला दुसरा ऑप्शनच उरला नाहीये. म्हणून मग सगळेजण जे होते ना त्यांनी अग्री केलं की हो ठीक आहे, आपण जाऊया तिथे आणि राहूया. मग त्यांचं काय ठरलं की पहिल्यांदा आपण गाई, वासरं वगैरे आहेत ना यांना सोडायचं. वासरं म्हणजे काऊचे काफ असतात, ते बेबीज, त्यांना आणि काऊजना आपण आधी सोडायचं. आपली सगळी जनावरांना सोडून नंतर आपण आजच रात्री गोकुळ सोडूया, म्हणजे कंसला कळायला नको. म्हणून त्यांनी प्लॅन केला की संध्याकाळ झाली की सगळ्या गुरांना सोडायचं. ते गेले की त्यांच्या मागोमाग आपण पण निघायचं. मग काय झालं, ते गुरांना सोडलं आणि ते पण निघाले. म्हणजे सगळ्या वासरांना, गायींना, त्यांचे जे होते ना पाळीव सगळे ॲनिमल्स, पेट ॲनिमल्स, त्यांना सगळ्यांना सोडलं आणि मागून ते सुद्धा निघाले. आणि तो कृष्ण खूप एक्सायटेड होता, कारण ते त्याचं फर्स्ट ट्रॅव्हलिंग होतं ना. पहिल्यांदा तो गोकुळातून कुठेतरी जात होता. ॲक्च्युली त्याच्या पप्पांनी त्याला आणलेलं गोकुळात मथुरेमधून, पण तेव्हा तो लहान होता, तेव्हा त्याला काही कळत नव्हतं ना. पण आता तो खूप खुश होता की आपण ट्रॅव्हल करणार आहे, आपण कुठेतरी जाणार आहे. मग एका बैलगाडीतून नंद आणि यशोदा त्याच्या बाजूला बसलेली आणि यशोदाच्या मांडीवर होता कृष्ण. कृष्ण खूप हॅपी होता. आणि मग ते सगळे असे बैलगाडीतून पोहोचले सगळे वृंदावनात. आणि मग वृंदावनात त्यांनी सगळ्यांनी प्लॅन केलं, छान घरं बांधली आणि शेती करायला लागले. शेती म्हणजे फार्मिंग करायला लागले. धान्य तर पिकवलं पाहिजे ना, खाणार काय. मग त्यांनी ते धान्य पिकवायला लागले. कृष्णाची आई माखन तयार करायची आणि असं करून त्यांनी छान छान घरं बांधून सगळे एकदम हॅपीली राहायला लागले. आणि असे ते वृंदावनात होते.